पुणे आणि गणपती विषय हार्ड डायरेक्ट 24 तास पुणे चालत असतं. तुम्ही डेकोरेशन बघाल ना, डायरेक्ट खतरनाक डेकोरेशन आहे पूर्ण. तुम्हाला मी सिनेमॅटिक देण्याचा ट्राय करतो. गणपती बाप्पा वेलकम बॅक टू अवर चॅनल श्रेयस व्लॉग्स मध्ये आहे तुमचं परत एकदा स्वागत. तर विषय असा आहे, कुठे आलो हे विचारू नका, फक्त मी हॉस्टेलवर राहते एवढं तुम्हाला कळू द्या. आणि हा मी आहे, जसं की खूप दिवसांनी व्लॉगमध्ये येतोय. आणि तुम्हाला माहीतच आहे, आपण एकदम मागच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की आजपासून रोज व्लॉग येणार आहे आणि हे काही शक्य ठरलेलं नाही आजपर्यंत. सो आता याच्या पुढे मी असं कधीच कमेंटमेंट करणार नाही का मी यापुढे नेहमी व्लॉग वगैरे बनवणार आहे. फक्त व्लॉग येतील ते तुम्ही बघायचं काम करा. आणि बाय द वे तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे मला एक चांगलं वाटतंय नाही का, आजपर्यंत आपण किती व्लॉग टाकले नाही आहे, 7 दिवस झाले व्लॉग, म्हणजे 7 महिने झाले व्लॉग टाकले नाही जवळजवळ, तरी आपला 100 सबस्क्रायबर कमी झालं नाही. जेन्युअन यार ब्रो कोड बाय द वे. आणि आता मी राहतोय, आता मी तुम्हाला माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन देत होतो. तर विषय असा आहे की मी राहतोय हॉस्टेलला. हॉस्टेल कुठलं हे विचारू नका, कारण की एवढ्या धडावरचं नाही आहे. गणपतीत मी नेमका पुण्याला इथे, आणि गणपतीत मी पुण्याला आहे आणि मी गणपती नाही बघायला जाणार, असं कसं होऊ शकतं. आणि गणपतीला चाललं म्हटलं ब्लॉग तर काय शूट केलाच पाहिजे. सो इकडे माझे काही फ्रेंड्स भेटलेले, फ्रेंड्स म्हणजे दोस्त मित्र जिगराना यार. सो मी तुम्हाला दाखवतो ते कोणते कोणते मित्र आहे. सो हाय बोल साहिल. हाय. काय खातोय? याचं नाव दर्शन आहे. सँडी बोलायचं, याला काय बोलायचं? सँडी. त्याच्यानंतर हा आहे अक्षय. तर असं आम्ही सर्वजण चाललोय दगडूशेठकडे. आणि दगडूशेठचं जे डेकोरेशन केलंय ना यार, खतरनाक एकदम म्हणजे विषय हार्ड करून टाकलाय पूर्ण. सो चला भेटूया, आणि असाच खूप धमाल मस्तीचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो भेटूया, चला आता निघतोय आम्ही दगडूशेठकडे. सो चला भेटू. प्लीज व्लॉग शूट करताना तुम्हाला काही चुकीचं दिसलं ना तर थोडंसं माफ करा, हॉस्टेलवर राहतोय, थोडंसं ते इग्नोर करा थोडंसं. निघारे पटकन, काही वाट टाइमपास करताय, लहान वाटू दे. निघा पटकन निघतोय आता हॉस्टेलमधून बाहेर येतोय. लाईट बिल येतं म्हणून लाईट सुद्धा लावत नाही, काही सांगतो तुम्हाला. चला जाऊ द्या, मग रेक्टर ओरडायचं. हॉस्टेलच्या खाली आलोय आणि ही तुम्ही गर्दी बघू शकता. ओ भाई साहब क्या गर्दी आहे. आणि गर्दी आहे तो भाग वेगळा आहे, कारण की मी राहतो डायरेक्टली म्हणजे जिथे गणपती आहे ना, दगडूशेठ मला ऍटलिस्ट 100 मीटर असेल ना, 200 मीटरच्या आसपास आहे मला दगडूशेठ. आणि ही तुम्ही गर्दी बघू शकता यार. पुणे आणि गणपती विषय हार्ड डायरेक्ट 24 तास पुणे चालू असतं गणपतीला. सो तुम्ही बघालच पुढे पहिला कुठे जायचं? मानाचा पहिला गणपती आपल्याला जायचंय कसबा पेठला. आता मी आलोय सध्या लाल महालापाशी. म्हणजे बघा हा जो आहे ना लाल महाल आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपण इतिहास वाचलाच असेल की म्हणजे शाहिस्ता खानाची बोट ज्या ठिकाणी कापली होती ना, तोच हा लाल महाल. आणि आपण आता ज्या ठिकाणी चाललोय ना, कसबा गणपती ज्याला म्हणतात, तो कसबा गणपती म्हणजे विषय असा आहे, तिथे त्या राजमाता जिजाऊंनी त्याचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यामुळे तो मानाचा पहिला गणपती मानला जातो. चला आता आपण कसबा गणपतीकडे चाललोय, मध्ये वगैरे जाऊया, तुम्हाला शूट वगैरे करून दाखवतो कसा काय व्हिडिओ, थोडे सिनेमॅटिक्स वगैरे चेक करा. सो भेटतो पुढे. का आता आलोय आपण सेकंड लोकेशनला, जे की हे तांबडी जोगेश्वरी मंदिर. सो चला आता मंदिराकडे जाऊया. हा पण एक मानाच्या गणपतीमधला एक गणपती आहे. सो चला तुम्ही चेक करा, म्हणजे सिनेमॅटिक्स चेक करा. मी सिनेमॅटिक घ्यायचं ट्राय करतो, कारण की इथे बोलायला खूप जास्त प्रॉब्लेम येणार आहे, कारण की गर्दी खूप जास्त आहे. सो चला. पुण्यात एवढे जास्त गणपती आहे ना, की म्हणजे डायरेक्ट आहे ना, फुटावर डायरेक्ट मंडळ आहे. 600 मंडळ रजिस्टर आहे. किती 4600 मंडळ पुण्यामध्ये रजिस्टर आहे. 4600 मंडळ पुण्यामध्ये रजिस्टर करायला होता. बापरे, एवढे. आणि त्याचं डेकोरेशन परत ते तुम्हाला सांगतो की गणपती आगमन हे सकाळपासून चालू आहे. आणि आम्ही म्हणजे खूप जास्त बघितलं नाही का, म्हणजे आपलं ढोल पथक वगैरे. सो आता चला पुढच्या लोकेशनला चाललोय. सो भेटतो तुम्हाला पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
आता आपण आलोय मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती येतो. सो तुम्ही चेक करू शकता. यार खतरनाक गर्दी आहे, त्यामुळे पटकन आपल्याला बाहेर पडावं लागतंय. आणि याच्यामध्ये आहे ना काही म्हणजे लोक आहे ना लिटरली गाड्या वगैरे पण टाकताय ना, त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम येतोय सर्वांना. सो चला पटकन आता बाहेर निघूया इथून. काहीच आता आपण आलोय मानाच्या चौथ्या गणपतीकडे, म्हणजेच तो आहे तुळशीबागचा गणपती. त्याची जी थीम आहे ना हे उज्जैनच्या मंदिरावर आधारित आहे. आता आपण जेवढ्या पण मंदिरात गेलो ते फक्त बाहेरून दर्शन घेतलंय. सो चला ट्राय करूया आतमध्ये वगैरे जाण्याचा. सो भेटतो तुम्हाला पुढे. तर काहीच फायनली चालून थकल्यानंतर आपण आलोय 5व्या मानाच्या गणपतीकडे, जो की केसरीवाड्यातला गणपती आहे. हा जो गणपती आहे ना म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्या काळात म्हणजे स्थापन केलेला गणपती ऍक्च्युली. म्हणजे ही जी म्हणजे गणपतीची तुम्हाला गर्दी दिसते ना, ऍक्च्युली ही लोकमान्य टिळकांमुळे ही गर्दी आहे. कारण की लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की सर्व समाजाने एकत्र यावं म्हणून हा उत्सव साजरा केला गेला. आणि त्यामुळे हे गणपती सण आत्ता आपल्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आपण किती गुण्यागोविंदाने आणि आनंदाने हा सण साजरा करत असतो. तुम्ही पुण्यात म्हणजे पहिल्या गणपतीची स्थापना झाली. हा जो आहे तो 5वा मानाचा गणपती मानला जातो. सो चला तुम्ही सिनेमॅटिक्स वगैरे चेक करा. भेटतो मी तुम्हाला पुढे. आता आलं हॉस्टेलला, कारण की आम्ही गणपती बघायचा म्हणजे संपूर्ण गणपती बघितलेच नाही. कारण की सँडी अचानक हरवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आणि त्याचा मोबाईल ॲक्च्युली होता याच्याकडे, आपल्या अक्षयकडे वगैरे मोबाईल होता. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला इकडे तिकडे शोधलं आणि हा भाऊ इथे येऊन रूम मध्ये बसला. त्यामुळे केवळ तुझ्यामुळे आमचे काही गणपती बघायचे राहिले. आता वाजले 1:26 आणि हा म्हणतो आता गणपती बघायला जाऊया. काय यार, सगळा प्लॅन फ्लॉप केला. आता गाईज इथून पुढचा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूया. भेटतो आता तुम्हाला डायरेक्टली उद्या. सो गुड नाईट तुम्हाला पण, झोपा तुम्ही पण, शुभरात्री. सो बाय. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. कालचा ब्लॉग आज मी कंटिन्यू करतोय, कारण की काल तुम्ही बघितलंच असेल की सँडी कसा हरवला वगैरे होता. त्याच्यामुळे त्याला सोडून जाणं दुसऱ्या गणपतीला म्हणजे व्यवस्थित वाटलं नव्हतं, कारण की तो पण नवीनच येतोय बाय द वे. तो चला निघतो आता, दर्शनच्या रूमवर जाऊन तुम्हाला मी भेटतो. तर गाईज आवरता आता झाले 12:51. 1 वाजता निघतोय आपण. अरे 1 तास, लिटरली 1 तास तुम्ही वेळ केला. फायनली निघतो आता आम्ही. खूप वेळ केला यांनी. स्ट्रगल तर काही रूम मधून बाहेर आल्यावर आता आलो आपण रंगारी गणपतीकडे. आणि इथलं तुम्ही डेकोरेशन बघाल ना, डायरेक्ट खतरनाक डेकोरेशन आहे पूर्ण. तुम्हाला मी सिनेमॅटिक्स देण्याचा ट्राय करतो. सो तुम्ही ते सिनेमॅटिक्स वगैरे चेक करा. भेटतोच तुम्हाला पुढे. गाईज आता तरी थोडीशी म्हणजे नाही का म्हणजे रश कमी आहे. सकाळी तुम्ही बघायला पाहिजे होतं 12च्या आसपास. पूर्ण भरलं होतं इथे. म्हणजे अक्षरशः आहे ना जायला जागा नव्हती. लोक डायरेक्ट असे ढकलत होते. आणि हे जे म्हणजे इथले जे व्यवस्थापन करताय ना त्यांना तर म्हणजे प्रचंड हे जास्त पडलं होतं नाही का, कष्ट पडलं होतं. गाईज गणपतीचं जे डेकोरेशन केलंय ना एकदम नाथ क्वालिटी. तुम्ही बघूनच हँग होणार आहे डायरेक्ट. एवढे कष्ट घेतले ना यांनी. जवळजवळ 1 महिना आधीपासून डेकोरेशन चालू होतं. सो चेक करा. मी तुम्हाला सिनेमॅटिक्स वगैरे दाखवायचा ट्राय करतो.
तर गाईज आता मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीकडून आलोय. आता आम्ही चाललोय एक दगडूशेठकडे. सो तुम्ही आता दगडूशेठचं डेकोरेशन बघाल ना तर एकदम खतरनाक आहे दगडूशेठचं तर. आणि तिथे गर्दी पण म्हणजे याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स लेवलला असते. सो चला आता आपण जाऊया दगडूशेठकडे. सो तुम्ही सिनेमॅटिक चेक कराच. भेटतो मी तुम्हाला पुढे. तर गाईज फायनली आलो आता दगडूशेठकडून आणि आता आम्ही चाललोय रूमकडे. सो गाईज फायनली आता पोचलोय घरी. खूप जास्त गरम वगैरे होतंय कारण की खूप जास्त चाललोय ना. आणि त्याचप्रमाणे मला झोप पण खूप जास्त लागते. सो आता मला हळू बोलावं लागतंय कारण की रात्रीचे वाजले 2:30. सो आता आपण आजचा ब्लॉग करूया एंड. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसा वाटला आजचा ब्लॉग. थोडा उशिरा येईल कारण की आता मी ॲक्च्युली इथं लॅपटॉपवर आणलं नाही त्यामुळे एडिटिंगचा प्रॉब्लेम आहे. बट ठीक आहे, घरी गेल्यावर मी एडिटिंग वगैरे करेन. सो चला आजचा ब्लॉग करूया इथे एंड. जाता एवढंच म्हणेन की तुमच्या गोंड सातानी गोड सबस्क्राईब बटनाला दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.